बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, एकनाथ शिंदेंचं ते वाक्य तुमच्या चांगलंच ध्यानात राहिलं असेल. ते वाक्य तुमच्या मनातून कधीही विसरलं जाणार नाही. तुम्हाला कायम ते आठवणार आणि मुळात आठवण्यासाठी एखादं वाक्य विसरावं लागतं. मला वाटत नाही, माझी संपूर्ण खात्री आहे, कुठल्याही शिवसैनिकाच्या मनामध्ये हे वाक्य कधी विसरलं जाईल. ते वाक्य होतं, जर या 40 गद्दारांपैकी एक जरी गद्दार पडला तरी मी गावी जाऊन शेती करेल. हे वाक्य कुठलाही शिवसैनिक विसरणार नाही. मुळात काही वाक्य शिवसैनिक हे आवर्जून आठवण करून आणून देतील. जसं रामदास कदमाला, मी कधीही भगवा खाली ठेवणार नाही, मी कधीही शिवसेना सोडणार नाही, ही अशा प्रकारची वाक्य शिवसैनिक ही वाक्य कधी विसरत नाही. ज्या ज्या वेळेस ही माणसं समोर येतील त्यांना त्यांच्या वाक्याची आठवण करून दिली जाईल. मुळात ज्या वेळेस हसत हसत हा सारा खेळ जो काही गेल्या 1-1.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रंगवत होते ना, रात्रीच्या अंधारामध्ये, ज्यावेळेस पक्षप्रमुख आजारी होते, त्यावेळेस हा सारा खेळ ज्यावेळेस ते रंगवून भर विधानसभेमध्ये सांगत होते, तो महिना असेल जुलै ऑगस्टचा महिना असेल, ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच विधानसभेला सामोरे गेले होते आणि तिथे जाऊन ही अशा प्रकारची मुक्ताफळं ज्यावेळेस ते उधळत होते, त्याच वेळेस प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजामध्ये तो वार केला जात होता, तो आघात केला जात होता. प्रत्येक शिवसैनिक ती विधानसभेतली ती भाषणं ते कधीही विसरणार नाहीत. आणि खाली बसलेले देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्या गोष्टीची मजा घेत होते. आपण त्यांना काय म्हणतो प्रेमाने, काय तुम्ही ते फळाचं नाव घेता, टरबूज वगैरे, त्याचाही सीझन संपलेला आहे हो. त्या फळाचा देखील सीझन संपलेला आहे आणि त्या फळाला देखील बदनाम करू नये. ते फळ तरी चांगलं. ही अशा प्रकारची घाणेरडी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेले, हे याला काय ते चाणक्य पण म्हणण्याची माझी जराही इच्छा नाही. बदनाम चाणक्य, महाराष्ट्राच्या राजकारणाला लागले धूर्त बदनाम चाणक्य देवेंद्र फडणवीस. त्या विधानसभेमध्ये त्यांनी एक वचन दिलं होतं आपल्या आमदारांना. तुम्ही आमदारांचं वचन काय काढताय? आमदारांना सांगताय तुमच्यातला एक जरी पडला तरी मी गावी जाऊन शेती करेल. तुमच्या विद्यमान 13 खासदारांपैकी जवळपास 4 ते 5 खासदारांना तुम्ही तिकीटच दिलं नाही. ज्या खासदारांनी या पवित्र अशा गद्दारीमध्ये, ज्या खासदारांनी या पवित्र अशा बंडाळीमध्ये, बंडखोरीमध्ये तुमच्या पाठीशी उभे राहिले, तुमची साथ दिली, पवित्र गद्दारीमध्ये तुमच्या सावलीसारखे उभे राहिले तुमच्या पाठीशी, त्यांना तुम्ही तिकीटच दिलं नाही. निवडून येणं तर दूरची बात, ते 15 जे कोणी तुमचे उमेदवार आहेत त्यांचा बंदोबस्त शिवसैनिकांनी लावलेला आहे, त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावलेला आहे. पण तुमच्या ह्या 4 ते 5 खासदारांना, आता कृपाल तुमाने, भावना गवळी, हेमंत पाटील आहेत, गजाभाऊ कीर्तीकर आहेत, असे अनेक आहेत. ह्या खासदारांना सगळ्यात प्रथम तुम्ही काय सांगाल? कुठल्या शेतीचा सल्ला द्याल? स्ट्रॉबेरी शेती, टरबूज शेती, काकडी शेती, गाजर शेती, कसल्या शेतीचा सल्ला द्याल? मुळात ती शेती करण्यासाठी शेतात बांधलेला हेलिपॅड तुम्हाला पहिला तोडावा लागेल. त्यासाठी 4 ट्रॅक्टर लावावे लागतील तो हेलिपॅड उकरून काढण्यासाठी. अशी हेलिपॅडने शेती होत नसते. असो, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न राहिला. पण ह्या खासदारांना दिलेल्या आश्वासनाचं काय? आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, 4 जून नंतर तुमच्या आमच्या अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह तयार होत असेल, या एकनाथ शिंदेंचं होणार काय? कारण ही ऍक्सिडेंटली सीएम, अपघाताने मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. त्यांना स्वतःला माहित नव्हतं मुख्यमंत्री बनणार आहेत, त्या डिप्युटीला माहिती नव्हतं तो डिप्युटी बनणार आहे, आणि तिसरा जो आयता नंतर घेतला त्यालाही माहिती नव्हतं सगळी खाती त्यांच्याकडेच परत येणार आहेत, जी ऊर्जा वगैरे किंवा वित्त वगैरे ही खाती. कुणाला कशाचा काही थांगपत्ता नव्हता. सारे कठपुतलीचे खेळ उत्तरेतून, तिकडून दिल्लीतून चालवले जात होते आणि हे इकडे खाली ही मांजरं नाचत होती. बोके, मांजरं म्हणण्यापेक्षा बोके, हे बोके नाचत होते. खीर कोणी खाल्ली, खीर कोणी खाल्ली, आता सगळ्यांना कसे खाऊन घेतील बघा. आता होणार काय बघा. ज्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट, शीत असतात तोपर्यंत भूत असतात. यांच्या डोक्यावरचे ज्यावेळेस मुकुट उतरले जातील त्यावेळेस सगळ्यात प्रथम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या नेत्यांच्या आसपासची भूतं निघून जातील. आणि ही भूतं म्हणजे कोण? या टोळ्या, पाळलेल्या टोळ्या असतात ना, संरक्षणासाठी टोळ्या असतात ह्यांच्याकडे, यांचे लाभार्थी, यांचे कॉन्ट्रॅक्टर सगळे पळणार. ती रसद बंद झालेली असणार. आणि ज्या दिवशी, कारण शेवटी तुम्हाला एक किस्सा सांगतो मी, आम्ही ज्या वेळेस आपल्या खासदारांचे, कुठल्याही खासदारांचे मी पाहिले, जवळपास 3 ते 4 खासदारांचे मी फार जवळून प्रचार केलेले आहेत.
ज्यावेळेस ह्यांचे प्रचार आम्ही करत होतो, आमच्या त्या पोलिंग एजंटने स्वतःच्या घरचा डबा आणलेला आहे. हो, पोलिंग एजंट स्वतःच्या घरचा डबा खातो. त्याच वेळेस यामिनी जाधवांसारखे जे उमेदवार असतात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टेबलवर 100 बिर्याणीचे पॅकेट येऊन पडलेले असतात. 100 बिर्याणीचे पॅकेट, नावं घेऊन सांगतो. आणि इकडे शिवसेनेचे शिवसैनिक स्वतःच्या घरून स्वतःची भाजी भाकरी घेऊन तिथे येऊन त्या टेबलवर बसून खात होते. 1 रुपयाचा कुणाचा पैसा घेतला नाही, पण त्यांनी स्वतःच्या खर्चाने त्या उमेदवाराच्यासाठी पोलिंग एजंट म्हणून तिथे आतमध्ये बसले जवळपास 12 ते 13 तास. मला अजूनही काही बाईक रॅली आठवतात, विशेषतः ठाणे लोकसभेची बाईक रॅली मी सांगतो, ज्या बाईक रॅलीमध्ये माझ्या समोर शिवसैनिकांनी स्वतःच्या पैशाने 200-300 रुपये टाकून आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरलंय आणि राजनजी विचारे साहेबांचा प्रचार केलाय. या सगळ्या प्रकाराकडे पाहता अंगावर अजून देखील एक शहारा येतो, कारण ज्यावेळेस ह्या गोष्टी आम्ही बोलतो त्यावेळेस आम्ही या गोष्टी अनुभवलेल्या असतात. इथे खोक्यांमधला पैसा आणला नाही, इथे खोक्यांमधून आम्हाला काही मिळाले म्हणून त्याच्या मागे आम्ही जय जयकारचे नारे ठोकतोय असं नाही. आम्हाला आमचा माणूस निवडून आणायचा, आम्हाला बाळासाहेबांना दिलेला तो शब्द निवडून आणायचा आहे, तो शब्द खरा करून दाखवायचा आहे. आमचा जो सर्वसामान्य माणूस त्याला मोठं करायचं आहे. आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जो विश्वास दाखवलाय आपल्या उमेदवारामध्ये, त्या विश्वासाला सार्थ ठरायचं आहे. ठाण्यातून ज्या वेळेस यांचा पराभव झालेला असेल ठाणे लोकसभेमध्ये किंवा कल्याण लोकसभेमध्ये, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, स्वतःच्या होम ग्राउंडवर पराभव झाल्यानंतर यांना तोंड लपवायला जागा उरलेली नसणार. तोंड लपवायला महाराष्ट्र, सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, महाराष्ट्र व्यापी हे नेतृत्व नाहीच. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या 3.5 गल्ल्यांपुरतंच नेतृत्व. ठाणे जिल्हा असेल किंवा ठाण्याच्या आसपासचा परिसर इथपर्यंत याला महाराष्ट्रव्यापी नेतृत्व करायचा तो एक प्रयत्न करण्याचा तो भारतीय जनता पक्षाने चंग बांधला होता, किंवा त्यांनी ठरवलं होतं की एक अशा प्रकारचा बागलबोध तयार करायचा आणि त्याला ते नाव द्यायचं, शिवसेना नाव द्यायचं, चिन्ह द्यायचं आणि त्याला महाराष्ट्रभर फिरवायचं. पण महाराष्ट्रातले जे इतर काही आमदार आहेत त्यांचे काही ना काहीतरी लागे बांधे होते, कुठेतरी काहीतरी मुरत होतं. त्या मुरलेल्यांना लपवण्यासाठी यांची साथ, हे महाराष्ट्रव्यापी नेतृत्व नव्हतं, ते महाराष्ट्रातले आमदार ह्यांची तोंड बघून कधीही गेलेले नाहीत. आता ह्यांच्या हातात ते आयतं कोलीत आलं, काय म्हणतात ते, कोलीत आल्यानंतर ते कसं चालवायचं, तर ह्यांना साथ होती भारतीय जनता पक्षाची. हा सगळ्यात लबाड पक्ष. भारतीय जनता पक्षाने कधीही कुठल्याही टोळीला मोठं करण्यासाठी कधीही आजवर प्रयत्न केला नाही. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कमजोर असतो त्या ठिकाणी मोठं होण्यासाठी इतर जणांबरोबर जायचं. जसं अकाली दल असेल, शिरोमणी अकाली दल असेल, किंवा लोक जनशक्ती पार्टी असेल रामविलास पासवानांसारखी, किंवा जनता दल युनायटेड सारखे पक्ष असतील, जिकडे जिकडे, किंवा जनता दल सेक्युलर सारखे खालचे कर्नाटकातले पक्ष असतील, जिथे जिथे भारतीय जनता पक्ष कमजोर तिथे तिथे साथ घ्यायची आणि नंतर लाथ द्यायची. हा भारतीय जनता पक्षाचा एक गुणधर्म आहे. आज कुठलाही जुना मित्र भारतीय जनता पक्षासोबत नाही, एखाद्याचं नाव शोधून दाखवायचं फक्त. शिवसेना, माझ्या मते अकाली दलानंतर शिवसेना हा सगळ्यात जुना भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता. आज अकाली दल सोबत नाही, शिवसेना सोबत नाही, कुठलाही मित्र पक्ष सोबत नाही. हे काय कुणाला मोठे करणार? आज मी तुमच्या समोर एक यादी घेऊन आलेलो आहे. या यादीत तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस 4 जून नंतर ह्यांचं मुकुट उतरलेलं असेल, काय काय गोष्टी ह्यांच्या बाबतीत घडतील हे लक्षात घ्या. ते गावी जाऊन शेतीचं मी तुम्हाला सांगितलं, पण सगळ्यात पहिली गोष्ट जी घडणार आहे, हे शेती वगैरे लांब ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात, पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने हा मुकुट उतरला जाईल, सगळ्यात पहिली गोष्ट यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. ज्या वेळेस उभ्या केलेल्या 15च्या 15 जागा पडलेल्या असतील, सगळ्यात पहिली गोष्ट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. दुसरी गोष्ट जी घडणार आहे ती 40 आमदारांची चलबिचलता आणि त्यांना सावरण्यासाठी एकनाथ शिंदेची ती धडपड, केविलवाणी धडपड. 40 आमदारांमध्ये तुम्ही आजही पाहिलं असाल तर 40 पैकी जवळपास 16 ते 17 आमदारांमध्येच फक्त ते तुम्ही त्यांना काही वक्तव्य करताना पाहिलं असाल, पण बाकीच्या जवळपास 22 ते 23 आमदारांना तुम्ही एकाही शब्दाने कुठेही कसलीही जाहीर वाच्यता करताना तुम्ही पाहणार नाहीत. त्यामुळे 40 आमदारांमधली चलबिचलता आणि त्यानंतर त्यांची सोडचिठ्ठी देण्याची ती लागलेली ती रांग आमदारांमध्ये. त्याच्यापुढे खासदारांकडून एकनाथ शिंदेंना भर मीडिया समोर ज्या लाखोल्या वाहिल्या जातील, भर मीडिया समोर, त्यावेळेस मला वाटत नाही हे जे पडलेले उमेदवार असतील हे कशाची तारतम्यता बाळगतील किंवा तमा बाळगतील. हे भर मीडिया समोर लाखोल्या वाहतील. पुढची गोष्ट,
ठाण्यातून जे नगरसेवक घेतलेले आहेत जवळपास 64 नगरसेवक, 67 पैकी ठाण्यामध्ये 64 नगरसेवक एकनाथ शिंदेकडे आहेत. 4 नगरसेवक अजूनही मूळ शिवसेनेमध्ये आहेत. त्या 4 नगरसेवकांना तमाम महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांतर्फे एक मानाचा जय महाराष्ट्र. तुम्ही आमच्या मानाच्या जय महाराष्ट्रासाठी हजारो वेळा पात्र आहात, हजारो वेळा, आणि शिवसैनिकांच्या हृदयामध्ये तुमचं स्थान कायम असलं. आणि तुम्हा सर्वांना शिवसैनिक इमाने इतबारे पुन्हा त्या पदांवर पुन्हा बसवणार हे मात्र नक्की. या सगळ्या महासत्तांपुढे तुम्ही झुकला नाहीत, यासाठी तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. त्यानंतर पुढची गोष्ट आहे का, हे साऱ्या नगरसेवकांची पुन्हा परतीची वारी चालू झालेली असेल, ते आग्रह केले जाऊ शकतात. सत्ता गेल्याने तुटलेली रसद, ज्यावेळेस सत्ता जाणार त्यावेळेस रसद तुटलेली असणार, आणि ज्यावेळेस रसद तुटते त्यावेळेस सगळं संपलेलं असतं. ही भूतं पाळणं इतकं सोपं नाही. पाळलेल्या गुंडांच्या टोळ्यांचे इंटरनल गँगवॉर चालू झालेले असणार. पाळलेल्या ज्या गुंडांच्या टोळ्या असतात त्यांचं इंटरनल गँगवॉर सुरू झालेलं असणार. आपसातच एकमेकांना संपवायची कामं चालू होणार. अनेक तोंड सोडलेल्या नेत्यांचा घरचा आहेर मिळणार. तोंड सोडलेले नेते कोण कोण आहेत तुम्हाला माहिती पाहिजे. या शिंदे टोळीमध्ये सगळ्यात टॉपचे तोंड सोडलेले नेते मी तुम्हाला सांगतो. बघा, याच्यात एखादं नाव जर कमी जास्त होत असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये लिहा आणि त्याला ऍड करा. सगळ्यात पहिला तोंड सोडलेला नेता रामदास कदम. सगळ्यात यांचे घरचे आहेर मिळायला सुरुवात होणार. आणि रामदास कदम किंवा त्याचा मुलगा योगेश कदम असेल, सिद्धेश कदम असेल, या सगळ्यांचा शिंदे टोळीमध्ये प्रवेश, शिंदे टोळीतून प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झालेला असणार. हे मात्र तुम्हाला आजच सांगतो. रामदास कदम, संजय गायकवाड, संजय शिरसाट, शीतल म्हात्रे, किरण पावसकर, संतोष बांगर, नरेश मस्के, या अशा तोंड सोडलेल्या नेत्यांचा घरचा आहेर मिळायला सुरुवात झालेली असणार. एखादं नाव जर राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मुंबई महापालिकेचे जे काही थोडे जे काही नगरसेवक घेतलेले आहेत, 20-25 नगरसेवक, ते देखील पुन्हा परतीच्या मार्गावर. कारण सगळ्यांना तो सत्तेचा धाक दाखवून, तो बागलबुवा उभा करून, भीती दाखवून, आपतेष्टांना जो धोका आहे तो दाखवून, यानं त्या कारणाने या सर्वांना खेचून घेण्याचा प्रयत्न. आजही इतके नगरसेवक गेले असल्यानंतर देखील त्यांनी एकही शब्द काढला नाही. कारण त्यांना माहिती आहे आम्ही जबरदस्ती गेलेलो आहोत, आम्ही मनाने गेलेलो नाही आहोत. असे कित्येक ठाणे महापालिकेतले नगरसेवक, 64 पैकी जवळपास, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, जवळपास 58 नगरसेवक हे अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व नेत्यांशी संपर्कात आहेत. जवळपास 57 ते 58 नगरसेवक. आणि जबाबदारीने बोलतोय मी ह्या गोष्टी. त्यापुढे तुम्हाला मी सांगतो, नगरसेवक तर मुंबई महापालिकेचे परतीच्या वाटेवर होणार. ठाण्यातले पदाधिकारी, जे कोणी विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, शिंदे टोळीचे जे कोणी असतील, सारेच्या सारे पुन्हा परतीच्या मार्गावर वळणार. कारण हे सारेच्या सारे जबरदस्तीने घेऊन गेलेले आहेत. बघा, एक पद गेल्यानंतर ठाण्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्राचं सोडा, मी विशेषतः ठाणे आणि मुंबईचं सांगतोय, कारण ह्याच दोनच ठिकाणी यांच्या हवेल्या खाली करून घेतल्या ना, का संबंध महाराष्ट्रातली ह्यांची रसद बंद होणार आहे. त्यामुळे ठाणे मुंबईमध्ये हे सगळं घडणार आहे 4 जून नंतर. त्यानंतर सत्ता काढून घेतल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिंदे टोळीमध्ये एक धुसफूस तुम्हाला पाहायला मिळेल, जी आजच तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही पाहिलं असाल, आशिष शेलार असतील किंवा प्रवीण दरेकर असतील, शिंदे टोळीतले इतर नेते, नारायण राणेंचा तो छोटासा लवंगी बॉम्ब, नितेश राणे, या सर्वांनी एक विधानं करायला सुरुवात केली आहे. या सर्वांकडे पाहता भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटातली एक धुसफूस चव्हाट्यावर येणार 4 जून नंतर, की कुणी कुणाला मदत केली नाही. काल परवाचं श्रीरंग बारणेचं ते उदाहरण तुम्ही पाहिलं असाल. श्रीरंग बारणे म्हणतायत की अजित पवार गटाने आम्हाला मदत केली नाही. सुनील शेळकेंचं त्यांनी सरळ नाव घेतलं की ह्या माणसाच्या एकाही पदाधिकाऱ्याने मला मदत. अशा प्रकारचे अनेक प्रसंग समोर. आता भावना गवळी तुम्हाला शांत दिसत आहेत, हेमंत पाटील शांत दिसत आहेत, कृपाल तुमाने शांत दिसत आहेत. जसे हे निकाल लागतील आणि यांच्या विरोधात जातील, हे सारेच्या सारे खुल्यामध्ये येऊन आपल्या भूमिका मांडणार. जे म्हणतात ना, मैं मेरी झांसी नहीं दूंगी वगैरे म्हणणारी ती भावना गवळी शांत बसेल असं तुम्हाला वाटतं? अजिबात असं होणार नाही. एकनाथ शिंदेची अवस्था मुकुट काढून घेतल्यानंतर तो जो दिसणारा राजा कसा असतो, बिना मुकुटाचा राजा, तशी होणार आहे. जे काही असेल ते मराठीमध्ये काही म्हणी आहेत, धोबिका काय ते म्हणतात ना, घरका ना घाटका, धोबिका, जे काही असेल ते शाही रुबाबात सगळं काही फिरणं बंद होईल.
आणि शाही रुबाब गेल्यानंतरची अवस्था अतिशय कठीण असते बरं का. शाही रुबाबाची सवय लागलेली असते. ते मागे 15 गाड्या, पुढे 15 गाड्या, ट्याव 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 करत त्या गाड्या फिरतात. VIP प्रोटोकॉल करत त्या गाड्या फिरत असतात. तो ट्याव ट्याव बंद होणार ना, सगळा ट्याव ट्यावच होणार तुमचा. ही सगळी शीतावरची भूतं पाठ फिरवणार. महापालिका, विधानसभा, खासदारक्या सगळ्या जातील. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी जातील त्यावेळेस या गटाला अखेरची घरघर लागलेली असणार. सगळी रसद बंद झाल्यामुळे गटाची अखेरची घरघर पाहण्याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या तमाम लाखो करोडो शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये आम्हाला दिसते. ती उत्सुकता दिसते आम्हाला. आणि होय, ती उत्सुकता तुमची फार काळ तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. त्या उत्सुकतेला थोडंसं ताणून धरा. आणि सप्टेंबर 2024, बरोबर सप्टेंबरचा इथे महिना लिहिला आहे, सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदरच गट संपुष्टात आलेला असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सप्टेंबर 2024च्या अगोदरच विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर, कारण नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील, तोपर्यंत हा गट संपुष्टात आलेला असेल. आणि मुळात त्या अगोदर हा कोर्टाचा निकाल लागलेला असेल शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातला. आणि शिवसेना मूळ कुणाची या संदर्भातला कोर्टातला निकाल लागलेला असेल. तो निकाल देखील शिवसेनेच्या बाजूने लागलेला असणार. त्यामुळे कायदेशीर पद्धतीनेही आणि या अशा निवडणुकांच्या पद्धतीनेही आपण शिंदे टोळीचा खात्मा केलेला असणार, हे मात्र नक्की. त्यामुळे शिवसैनिकांनो, कर्माची फळं आहेत, याच ठिकाणी भोगून जायचे असतात. कर्म वसुलीला निघतं त्यावेळेस कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही आणि कुणाचाही वशिला पाहत नाही. ज्यावेळेस 4 जूनच्या नंतर हा मुकुट उतरलेला असेल त्यावेळेस यांची अवस्था पाहण्यासारखी असणारे शिवसैनिकांना थोडीशी वाट पहा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या शिवसेना एक वादळ या माध्यमाला, हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब केलं नसाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, ही विनंती करतो. जय महाराष्ट्र.